परणारी रोज जागी राहायची, पण आज तिला अचानक झोप लागली. सकाळी उठून पाहते तर काय, यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला आहे. तिला असं वाटलं कधी ही गोष्ट मी नंद बाबाकडे जाऊन सांगतो आणि कधी नाही. ती पडतच गेली. थोडी ब्रजगडातली भाषा आहे, मी बोलण्याचा प्रयत्न करतो. ती पडत गेली आणि बाबा 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 ओरडायला लागली. नंद बाबा गाईच्या कोठ्यामध्ये होते. नंद बाबाने तिला आवाज दिला, अरे बोल सुरी क्या भयो. तेवढ्यात ती म्हणते, बाबा कचुना भयो. नंद बाबा म्हणतात, कचुना भय तो काहे बाबा बाबा रटलं काय घुम रही आहे. अगं काही झालं नाही म्हणून बाबा बाबा ओरडायला, काय झालं तुला. तेवढ्यात ती म्हणते, बाबा लालो भयो. लालो भयो म्हटल्याबरोबर नंद बाबाने तिच्या गळ्यात नवरत्नाचा हार तिच्या गळ्यामध्ये टाकला. मग ती गवळण तिथेच थांबते का, तिने दुसऱ्या गवळीला सांगायला सुरुवात केली.